एका बारामतीच्या कार्यक्रमाला अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार. आता मी तर त्यांना आवश्यक होते, तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करता, ताई गेल्यावर या म्हणे तुम्ही. आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या, आपल्या मंत्रांची चेष्टा करणाऱ्या, मम भार्या समर्पयामी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर मी स्टेज शेअर करणार नाही म्हणजे नाही. बरोबर ना? शेवटी ते निघून गेले, ते नंतर आलेच नाही. कुठेतरी कळलं पाहिजे हो, आपण मर्यादा सोडून बोललो, कुठेतरी कळलं पाहिजे ना. आणि कोणीतरी चाप दिल्याशिवाय बदल होणार नाहीये. काल ज्यांनी आंबेडकरांचा फोटो पाडला ना, जितुद्दीन, त्यांनी सुद्धा एकदा असं म्हटलं होतं की शिवाजी महाराजांना कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी त्यांच्याशी गद्दारी केली. विषय तो नव्हता चालला, विषय हा चालला होता की दाभोळकरांची हत्या आणि त्या संदर्भात एका सभागृहामध्ये चर्चासत्र चाललं होतं. विषयांतर करून ते कुलकर्णी आडनावावर आले. माझ्या आडनावाचा उल्लेख केल्यावर मी त्यांना सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजांची कोणी कोणी फिगोरी केली, त्यांची आडनावं काय काय होती, हे सगळं सांगितलं आणि सांगितलं यांची जात सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. कारण गद्दाराला जात नसते, गद्दाराला वृत्ती असते. बरोबर आहे ना? गद्दाराला जात नसते, गद्दाराला धर्म नसतो, गद्दाराला वृत्ती असते. आणि ज्या कुलकर्णीचा तुम्ही उल्लेख केला तर तिकडे चाकरी करत होते, ते कधीच शिवाजी महाराजांच्या टीम मधले नव्हते. ते तिथं जिथं चाकरी करत होते तिथे प्रामाणिक होते. त्यामुळे जिथे आपल्याला बोलावं लागेल, बाजीराव पेशवेचा चित्रपट दाखवला, शेंडी हलवून नाचणारे बाजीराव दाखवले. रस्त्यावर मेधा कुलकर्णी आली, रस्त्यावर मेधा कुलकर्णी आली, तिथे कार्यकर्ते आले. आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं पत्रकारांनी की बाजीराव पेशवेचा जन्म कधी झाला, त्यांच्या आईचं नाव सांगा, त्यांच्या काकूचं नाव सांगा, त्यांच्या आजीचं नाव सांगा. कार्यकर्त्यांना सांगता नाही आलं. म्हणून विषय महत्वाचा नाही असं होतं का? सणावाला सांगता आलं नाही म्हणून महत्वाचं नाही असं होतं का? आम्हाला न्हाणी घरातलं दृश्य नाही आवडलं हे महत्वाचं नाही का? उद्या दुसऱ्या कुठल्या तरी श्रद्धास्थानांबद्दलचा आवाज उठवला असता तर तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं असतं का की अमुक एक व्यक्ती किती साली जन्मली आणि कुठल्या गावी जन्मली? पण हे असं आहे खोडसाळपणा. आपण सजग राहिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.